कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पॅनल क्रमांक 3 वडवली अटाली मोहना टिटवाला प्रभागातून महायुतीचा जोरदार प्रचार। महायुतीच्या प्रचारादरम्यान करण्यात आलेल्या शक्ती प्रदर्शनाने प्रभागातील वातावरण चांगलेच तापले। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रभागातून प्रचाराला वेग आला आहे। कल्याणच्या वडवली परिसरातील प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेना भाजपा रिपाई महायुतीच्या उमेदवारांच्या वतीने जोरदार प्रचार आणि शक्ती प्रदर्शन करण्यात आले। प्रभाग क्रमांक 3 मधील महायुतीचे उमेदवार बंदेश जाधव, ॲडव्होकेट हर्षाली थविल, उपेक्षा भोईर आणि संतोष तरे यांच्या समर्थनार्थ वडवली परिसरातून निवडणूक प्रचार रॅली काढण्यात आली। या रॅलीत शिवसेना भाजपा महायुतीचे मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक सहभागी झाले होते। प्रचारादरम्यान संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। महायुतीच्या नेत्यांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदात्यांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन केले। स्थानिक नागरिकांची उपस्थिती आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी यामुळे पॅनल क्रमांक 3 मधील निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे। जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुतीतनं आज आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पॅनल क्रमांक 3 या पॅनलमधून महायुती म्हणून आम्ही लढत आहोत। या पॅनलचे उमेदवार आहेत शिवसेना पक्षाचे माझ्यासोबत असलेले बंदेशजी जाधव, ॲडव्होकेट हर्षालीताई चौधरी, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत संतोष तरे आणि मी स्वतः उपेक्षा शक्तिवान भोईर, असे आम्ही 4 उमेदवार आहोत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ऑलरेडी आम्ही यापूर्वी देखील लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही कामाचा आम्हाला दांडगा अनुभव आहे आणि गेली 15 वर्ष मी मांडा टिटवाळ्यात अनेक वर्ष विकास कामे करत आलेली आहे। 15 वर्ष लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे, नगरसेविका आहे, 2.5 वर्ष उपमहापौर देखील राहिलेले आहे। त्याच्यामुळे अनेक विकास कामं आम्ही आमचे केंद्रीय मंत्री असतील, कपिलजी पाटील साहेब असतील, माझे आमदार नरेंद्र पवारजी साहेब असतील, यांच्या देखील विकास निधीतून आम्ही अनेक विकास कामं करण्याचा प्रयत्न या मांडा टिटवाळा शहरात केलेला आहे। या मांडा टिटवाळा शहरासोबतच आंबिवली हे शहर देखील आज आम्हाला पॅनलमध्ये जोडलेलं आहे। त्याच्यामुळे मांडा टिटवाळा शहर आणि आंबिवली या तीनही गावांचा जास्तीत जास्त विकास कसा होईल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत। खरं तर आंबिवली हा भाग गेली अनेक वर्ष शिवसेना या पक्षाकडे आहे, परंतु आज प्रचार करताना अनेक समस्या आम्हाला दिसत आहेत। लोकांचे अनेक रोष त्यांच्यावरती आहे, लोकांचा राग आहे, कारण की गेली अनेक वर्ष इथे सत्ता उपभोगत आहेत तरी सुद्धा विकास कामं खूप रखडलेली आहेत आणि ही विकास कामं आम्ही नक्की करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। इथे भारतीय जनता पार्टीचे आमचे शशिकांतजी पाटील असतील, संदीपजी पाटील असतील, अनंतजी पाटील असतील, कृष्णा पाटील असतील, असे अनेक कार्यकर्ते आमचे या विभागात आहेत आणि सत्ता नसताना देखील आम्ही शिवसेना या पक्षाला आमचे हे कार्यकर्ते अतिशय चांगल्या प्रकारे विकास कामं करून चांगलं चोखपणे उत्तर देत होते आणि आमचा जर पॅनल आला तर आमच्या माध्यमातून ही सगळी मंडळी अतिशय चांगला विकास करण्याचा प्रयत्न या आंबिवली गावात देखील करतील, या अटाई गावात देखील करतील आणि मला विश्वास आहे की पूर्णपणे नागरिकांचा कौल की आमच्या या महायुतीच्या सर्व 4ही उमेदवारांवर आहे। त्याच्यामुळे मला महागणपतीचा आशीर्वाद आहे। आतापर्यंत नागरिकांचं देखील सहकार्य प्रचंड चांगल्या वातावरणात, उत्साहात आम्ही आज प्रचार करतोय। अतिशय चांगलं वातावरण आमच्या या महायुतीच्या उमेदवारांच्या बाबतीत आहे, त्याच्यामुळे मला विश्वास आहे की चांगल्या मताधिक्याने आमचा पॅनल आज आम्ही महायुतीचा प्रचार करत आहोत। आमचे महायुतीचे उमेदवार आहेत 4। पॅनल क्रमांक 3 बंदेश जाधव, ॲडव्होकेट हर्षाली विजय चौधरी थविल, उपेक्षा भोईर, उपमहापौर संतोष तरे, असे आम्ही प्रचार करत आहोत। आज आमचा दिवस आहे चौथा प्रचाराचा दिवस आहे चौथा। आम्ही सगळेजण जो विकासाच्या कामावरती करतोय आहे। एक सांगायला गेलं आमचे सीएम साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे डॉक्टर खासदार शिंदे साहेब, आमचे आमदार विश्वनाथ भोईर साहेब, आमचे देवेंद्र साहेब मुख्यमंत्री साहेब यांनी सगळ्यांनी हे लाडकी बहीण योजना जी आणली आहे त्यावरती खरं तर आम्ही आज बोलतो आहोत। आणि आमच्या लाडक्या बघा, आज तुम्ही बघू शकतात की लाडक्या बहिणी सगळ्या पाठी आहेत आमच्या आणि त्या मुद्द्यावरती खरं आणि आम्ही विकास जो केला आहे त्यासाठी आम्ही खरं उभा आहोत इथे रणधुमाळीमध्ये। आज जो विकास केला आम्ही माझ्या निधीत
मी माजी नगरसेविका आहे. 6 नंबरला पॅनलला होती मी. 6 नंबर वॉर्डात होती. तर मी शासनाचा जो फंड आहे, जो 7 कोटीचा मी फंड आणला होता, त्यामध्ये मी आज जो विकास केला आहे, तोच विकास आम्ही धरून आणि सगळे जे नगरसेवक आहेत तोच विकास धरून आज आम्ही इथे काम करत आहोत. आणि आम्हाला एवढी काही इच्छा आहे जनतेने, तसं आम्हाला रिस्पॉन्स खूप छान आहे जनतेकडून. ते आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ओळखतात. त्यांना ही अपेक्षा आहे की जी सत्ता आहे, सत्ताधाऱ्यांनी ती कामं करावीत, ती कामं आम्ही नक्कीच करणार. पण ह्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार म्हणून प्रभाग पॅनल क्रमांक 3 मधून अ चे उमेदवार आहेत बंदेजी जाधव, ब चे उमेदवार आहेत हर्षलीताई थविल चौधरी व तसेच क चे उमेदवार आहेत उपेक्षाताई शक्तिवान भोईर आणि ड चे उमेदवार आहेत संतोषाप्पा तरे. हे चारही माजी नगरसेवक आहेत आणि आमचा जो हा विकासाची गंगा घेऊन आम्हाला जायचे आहे आणि विकास करायचा आहे. पण आम्ही जी लीड मागण्यासाठी फिरतोय, खरं तर आमचे उमेदवार चारही निवडून आले जमा आहेत. विरोधकाच्या चारही मुद्द्यात चिटपट आहेत. त्यांना काय विकास नाही, त्यांच्याकडे काय कुठलाही मुद्दा नाही काम करण्याचा. फक्त ते कशावरती टीका टिप्पणी करतात, हिंदू मुस्लिम अस्लम इस्लाम अशामध्ये त्यांचा दिवस चाललेत. त्यांना प्रचाराशी घेणं नाही, त्यांना इलेक्शन काय ही चीज आहे त्यांनी त्याची दखलच घेत नाहीत, फक्त टीका टिप्पणीवर आहेत. म्हणून आमच्या येणाऱ्या महाकाळामध्ये ह्या पॅनल क्रमांक 3 मधून चारही उमेदवार बहुमताने विजय होतील आणि सामनेवाल्याची काय जी आहे ती त्यांना त्यांची जागा धावून देतील. म्हणून ह्या ठिकाणी आम्ही सर्व आमच्या विभागातील आंबिवली परिसर असेल, टिटवाळा, मांडा, घोडसे पस्तूर आमचा वार्ड आहे आणि आंबिवली गाव, नॅपचून, स्वराज्य सर्व या इथून भरघोस मतदान आम्हाला युतीच्या माध्यमातून मिळेल आणि विकासाच्या माध्यमातून मिळेल. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आमदार, खासदार सर्वांचा विकास बघून गंगा विकासाची बघून त्याला मतदान देणार आणि चारही उमेदवार आमचे चितपट चांगल्या बहुमताने निवडून येणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.